ठाकरे गटाच्या नेत्या सुषमा अंधारे यांनी जे आहे ते मुक्त संवाद दौरा सुरू केलेला आहे आणि दौरा जो आहे तो विदर्भातून सुरू आहे. विदर्भातून आज मराठवाड्यामध्ये रात्री उशिरा हा दौरा मराठवाड्यामध्ये दाखल झालेला आहे आणि आज मराठवाड्यातला त्यांचा दुसरा दिवस आहे. काय दौऱ्यामधले अनुभव आहेत? फार सुंदर अनुभव आहेत. आजचा 6वा दिवस आहे आणि शिवसेनेचे तसे तर सगळ्या नेत्यांचे दौरे झालेत. सन्मान्य पक्षप्रमुखांची सभा हिंगोलीमध्ये बुलढाण्यामध्ये झालेली आहे. परंतु अगदी ग्रासरूटच्या लोकांपर्यंत पोहोचणे आणि ग्रासरूटच्या माणसाला सन्मान्य पक्षप्रमुखांवर झालेल्या अन्यायाबद्दल काय वाटतं, शिवसेनेबद्दल काय वाटतं. जे लोक म्हणतात की शिवसेना आता शिल्लक नाही, तर त्या असं म्हणणाऱ्या लोकांना किती धडा शिकवावा असं वाटतो. याचा जेव्हा आम्ही आढावा घेतो तेव्हा इतका आनंद होतो. मी तुरीच्या खळ्यावर गेले, बिबे फोडणाऱ्या लोकांपर्यंत पोहोचले, लोणार सरोवरच्या आजूबाजूला गेले, शिडनेटमध्ये काम करणाऱ्या महिला असतील किंवा आशा वर्कर असतील, आरोग्यसेविका असतील, या लोकांच्या अनगिनत बैठका घेते. तेव्हा लोक प्रचंड प्रतिसाद देतात, आशीर्वाद, आपुलकी, प्रेम देतात आणि तो प्रत्येकजण सांगतो की ताई भाजपाने हाती केले. ज्या पद्धतीने उद्धव साहेबांवर अन्याय झाला तो आम्हाला न मानवणारा आहे, आम्हाला महाराष्ट्राला तो न पचणारा आहे आणि या सगळ्या गुंडागर्दी करणाऱ्या लोकप्रतिनिधींना आम्ही आसमान दाखवल्याशिवाय राहणार नाही. आणि विशेष या संपूर्ण अभियानाच्या दरम्यान कित्येक ठिकाणी मुस्लिम भावंडांनी अत्यंत आपुलकीने प्रेमाने स्वागत केलं. मुस्लिम मुलींनी फार प्रेमाने त्या जवळ आल्या. ह्या सगळ्या वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक, अगदी ख्रिश्चन धर्माचे धर्मगुरूसुद्धा आम्हाला भेटायला आले. आम्ही अनेक बौद्ध विहारांमध्ये वंदना घेतल्या. तर वातावरण इतकं चांगलं आहे की उद्धव साहेब हे सर्व जाती धर्मांना घेऊन चालणारं सर्वसमावेशक आणि आश्वासक नेतृत्व असू शकतं आणि आपण पाठीशी उभं राहिलं पाहिजे. ही जनभावना लोकांमध्ये किती जागृत आहे ते दिसतंय. काय शेतकऱ्यांचे, सर्वसामान्यांचे, विद्यार्थ्यांचे प्रश्न आहेत का? काय नेमकी चर्चा होते रस्त्यानं चालताना 6 दिवसामध्ये? काय अनुभवलं नेमकं? बुलढाण्यामध्ये विशेषतः लोक एकाच मुद्द्यावर वारंवार बोलत होते की ताई सोयाबीनचा भाव भाजपने सांगितलं होतं 12,000 करायचा, परंतु उद्धव साहेबांच्या काळात तो भाव कापसाचा भाव उद्धव साहेबांच्या काळात 11,000 ते 13,000च्या दरम्यान गेला. मात्र नंतर कुण्याही सरकारने तो भाव तेवढा वाढवला नाही. तो भाव आता 6-7च्या दरम्यान आहे. तो भाव वाढला पाहिजे. खूप लोकांना DAP खताची बॅग वाढली, यावर त्यांना परेशान आहेत. पीक कर्ज मिळत नाही आहे किंवा कर्जमाफी नाही आहे. पीक विम्याचे प्रश्न त्यांचे आहेत. मला सिंदखेड राजामध्ये काही आशा वर्कर भेटायला आल्या. त्यांनी सांगितलं की ताई राज्यभरामध्ये आम्ही 80,000 आशा वर्कर आहोत आणि 20,000 एकट्या फक्त बुलढाण्यामध्ये आहेत. गेल्या 3 महिन्यापासून या लोकांचे पगारच नाही आहेत. विशेष गोष्ट, मी जेवढ्या गावांमधून गेले त्या प्रत्येक गावातल्या बाईला मी पहिला प्रश्न विचारत होते, काय घरकुल मिळालं का? आणि त्या सांगत होत्या की आम्हाला घरकुल मिळालं नाही. त्यामुळे एका अर्थाने शासन आपल्या दारीच्या नावाखाली लोकांच्या कराचा पैसा जो उधळला जातोय आणि त्यातनं खरंच लोकांना काही मिळते का, तर त्याची पोलखोल या अभियानामध्ये होते. हे फार विशेष आहे. विद्यार्थ्यांना खूप अपेक्षा वाटत आहेत. खूप लोक फोन करतायत, ताई आमच्या रूटवरून येत आहे का, आमचा प्रश्न आहे. प्रकल्पग्रस्त आहेत, प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न आहेत. समृद्धी महामार्गात अनेक लोकांच्या जमिनी गेल्या, त्यांचा मोबदला त्यांना मिळालेला नाही, त्यांचे प्रश्न आहेत. तर अशा अनेक प्रश्नांवरती आपल्याला बोलता येते. लोणार सरोवर जागतिक दर्जाचं सरोवर आहे, परंतु जागतिक वारसा असणाऱ्या या सरोवराच्या तिथे जर समृद्धी महामार्ग जवळून गेला असता तर पर्यटन उद्योगाला चालना मिळाली असती. पण तो महामार्ग 38 किलोमीटर लांबून गेला आहे, ज्यामुळे तिथे पर्यटन उद्योग ठप्प पडलेला आहे. हे जे सगळे हिडन अँगल आहेत महाराष्ट्राचे, हे हिडन अँगल आम्ही लोकांच्या समोर घेऊन जाऊ शकतोय. आणि मला असं वाटतं की येणाऱ्या काळात, येणाऱ्या निवडणुकीत शिवसेनेचा जेव्हा निवडणुकीचा जाहीरनामा बनवला जाईल त्यावेळेला या सगळ्या गोष्टी एकत्रित करून एक कॉमन मिनिमम प्रोग्राम आम्हाला त्यांच्यासाठी बनवता येईल. काल मंत्री छगन भुजबळ यांची सभा पार पडली. त्या सभेत ते बोलताना असं म्हणाले की न्हावी समाजाने जे आहे ते सरसगट मराठ्यांची हजामत करूच नाही. एखाद्या सरकार विरोधात किंवा आंदोलकाविरोधात बोलणं हे तथ्य, पण सरसगट बोलणं हे ते जरतरची भाषा वापरली त्यांनी. नाही, मी तर एक तर दौऱ्यात आहे, त्यामुळे मी बऱ्याचशा बातम्या बघत नाही आहे. त्यामुळे भुजबळ साहेबांनी नेमकं काय स्टेटमेंट केलं हे मला माहीत नाही, पण मी नक्कीच त्याची माहिती घेईन आणि आपल्याला प्रतिक्रिया कळवेन. भुजबळ आणि शेंडगे मंडळ हे नव्हे तर कलमच्या बाजूने आहेत असे आरोप प्रकाश आंबेडकर यांनी केला होता. आता तेच आंबेडकर शेंडगेच्या मंचावर सोबत आहेत. ज्याच्या त्याच्या व्यक्तिस्वातंत्र्याचा प्रश्न आहे आणि जे आपल्याला म्हणजे मला असं वाटतं की मी माझ्या शिवसेनेच्या
जो आमचा पक्ष निवडणुकीचा कार्यक्रम आहे, पक्षाचा अजेंडा आहे, मी त्यावर बोलणं जास्त संयुक्तिक असेल. मला या सगळ्या संबंधाने काही फार भाष्य करावंसं वाटत नाही. मराठ्यांनो लक्षात ठेवा, आता आमच्यासोबत प्रकाश आंबेडकर आहेत असं प्रकाश अण्णा शेंडगे म्हणले. हे चितावणीखोर वाटतं का बघ? असं कोणी कोणासोबत सांगून होत नसतं. ज्याचे त्याचे अजेंडे वेगवेगळे असतात आणि मला असं वाटतं की मराठा समुदाय असा कुणाच्याही चिथावणीखोरीला बळी पडणारा नक्कीच नाही. आणि मराठा समुदाय तुम्हाला रस्त्यावर जो दिसला तो आरक्षण या प्रश्नासाठी दिसला, पण पॉलिटिकली हे सगळे लोक वेगवेगळ्या ठिकाणी स्कॅटर्ड झालेले आहेत. काय मराठा समुदाय आमच्यासोबत शिवसेनेत नाही का? जसा तो शिवसेनेत आहे तसा काँग्रेसमध्ये आहे, राष्ट्रवादीमध्ये आहे, भाजपामध्ये आहे. सो पॉलिटिकली स्कॅटर्ड झालेले लोक मात्र आरक्षण या प्रश्नावर एकत्रित आले आहेत. त्यामुळे त्याच्यावरून आपण स्वतःवरून स्वर्ग गाठण्यात काही अर्थ नाही. कोकणात आज उद्धव ठाकरे यांची सभा पार पडते, मात्र ती कुठेतरी सभा उधळून लावण्याची भाषा कोकणातील काही भाजपच्या नेत्यांनी केली. जाऊ द्या, लहान लहान लेकरांवर बोलायचं नसते, आपण द्या सोडून. रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग हा महायुतीचाच उमेदवार निवडून येईल असं सावंत म्हणतायत. सावंतांना आधी स्वतःचा भाऊ किरण सावंतांची समजूत काढा म्हणावं. आपली जागा कशी वाचवता येईल याकडे लक्ष द्या, बाकीचं नंतर बघ. कॅमेरामॅन ज्ञानेश्वर वानखेडेसह मी रमेश चेंडके, TV9 मराठी, पानकनेरगाव, हिंगोली. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.